सुपरफूड मखाना खाल्ल्यानं शरीराला मिळतात हे 8 मोठे फायदे. PM मोदीही वर्षातून 300 दिवस सेवन करतात हे सुपरफूड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साध्या आणि संतुलित आहारशैलीची नेहमीच चर्चा होत असते. खिचडीपासून ते शेवग्यांच्या पराठ्यांपर्यंत अनेक पौष्टिक पदार्थांचा ते नियमित आहारात समावेश करतात. वयाच्या 75व्या वर्षी देखील तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यामागे त्यांच्या आरोग्यदायी सवयींचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं. विशेष म्हणजे नाश्ता किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठीही ते पौष्टिक पर्यायांची निवड करतात. PM मोदींच्या आवडीचा सुपरफूड फेब्रुवारी 2025मध्ये बिहारमधील भागलपूर येथे आयोजित PM किसान सन्मान निधी PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याच्या कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आवडत्या सुपरफूडचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं की ते वर्षातील 365 दिवसांपैकी किमान 300 दिवस हे मखाना खातात. यावेळी ते म्हणाले, आज देशभरातील शहरांमध्ये मखाना हा नाश्त्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मी वर्षातले किमान 300 दिवस मखाना खातो. हा एक सुपरफूड आहे आणि आता तो जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याची गरज आहे. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पात मखाना उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मखाना म्हणजे नेमकं काय हो? तर व्हॉट इज फॉक्सनट और मखाना? मखाना, ज्याला फॉक्सनट असं म्हटलं जातं, हा जलवनस्पतींच्या बियांपासून तयार होतो. आता ही वनस्पती प्रामुख्याने भारतात आणि चीनमधील स्थिर पाण्यात वाढते. पारंपरिक, आयुर्वेदिक आणि औषधी उपयोगांमुळं मखाण्याला विशेष असं महत्त्व मिळालेलं आहे. जगातील सुमारे 90% मखाण्याचे उत्पादन हे बिहारमध्ये होतं. बिहारच्या मिथिलांचल प्रदेशात उत्पादित होणाऱ्या मखाण्याला 2022मध्ये प्रतिष्ठित भौगोलिक संकेतांक, ज्याला GI टॅग मिळालेला आहे. मखाण्यांचे आरोग्यदायी फायदे आता आपण जाणून घेऊया. हेल्थ बेनिफिट्स ऑफ मखाना. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांच्या मते मखाना हा पोषक घटकांनी समृद्ध असा सुपरफूड आहे. तो आरोग्यदायी स्नॅक्स म्हणून विविध प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. त्यामधला पहिला प्रकार तो म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्रोत. रिच इन प्रोटीन. मखाण्यात चांगल्या प्रमाणात प्रथिनं आढळतात. त्यामुळं स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ यासाठी तो उपयुक्त ठरतो. यानंतर येतो नंबर 2, पचनसंस्था निरोगी ठेवतो. सपोर्ट डायजेशन. यामध्ये भरपूर फायबर असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास हा कमी होऊ शकतो. यानंतर येतो नंबर 3, तो म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर. हार्ट फ्रेंडली फूड. मखाण्यात कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचं प्रमाण कमी असतं. त्याचबरोबर पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिज रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यानंतर येतो तो म्हणजे नंबर 4, वजन नियंत्रणासाठी उपयुक्त. हेल्पफुल इन वेट मॅनेजमेंट. कॅलरी आणि फॅटचं प्रमाण कमी असल्यामुळं मखाना वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. तो पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटण्यास मदत करतो. यानंतर नंबर 5, तो म्हणजे हाडे मजबूत करतो. स्ट्रेचनेस बोन्स. तर बघा, मखाण्यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करतात. यासाठी आपण नियमित आहारामध्ये मखाणाचा समावेश करावा. नंबर 6, मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर. गुड फॉर डायबिटीज. मखाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही. त्यामुळं मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी तो योग्य स्नॅक्स ठरू शकतो. नंबर 7, त्वचेचे आरोग्य सुधारते.
प्रमोट्स हेल्दी स्किन. मखाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स हे मुबलक प्रमाणात असतात. हे घटक त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करू शकतात. तसेच कोलेजन निर्मितीलाही यामुळं चालना मिळते. यानंतर येतो नंबर 8, शरीराचे ऑक्सिडेंटिव्ह तणावापासून संरक्षण करणं, म्हणजेच प्रोटेक्ट अगेन्स्ट ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेस. अँटीऑक्सिडंट्समुळे पेशींना होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते आणि एकूण आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो. तर अशा प्रकारे हे आहेत खाण्याचे फायदे. आहारात मखाना समाविष्ट करण्यासाठी आपण आता 6 सोपे मार्ग पाहणार आहोत. 6 ways to add मखाना टू डेली डाईट. 1. मसालेदार भाजलेला मखाना. स्पायसी रोस्टेड मखाना. मखाण्यामध्ये बघा आपल्या आवडीचे मसाले घालून ते कुरकुरीत होईपर्यंत भाजा. हा एक पौष्टिक आणि चवदार स्नॅक्स ठरतो. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मखाना डोसा. मखाना डोसा आणि पोहे भिजवून त्यांची पेस्ट तयार करा. मखाना आणि पोहे भिजवून त्याची पेस्ट तयार करा. त्यात मीठ आणि थोडा सोडा घालून डोसा बनवा. यानंतर येतो नंबर 3, मखाना खीर. दुधामध्ये भाजलेला मखाना, केशर, सुकामेवा आणि साखर घालून स्वादिष्ट अशी खीर तयार करता येते. नंबर 4, मखाना चिवडा. बघा भाजलेले शेंगदाणे, कढीपत्ता आणि मसाले यांच्यासोबत मखाना मिसळून कुरकुरीत चिवडा बनवता येतो. नंबर 5, मखाना रायता. ताज्या दह्यामध्ये मखाना आणि थोडे मसाले घालून पौष्टिक रायता तयार करता येतो. हा रायता आपण दररोजच्या जेवणामध्ये खाऊ शकतो. नंबर 6, मखाना चाट किंवा भेळ. आता मखाना चाट किंवा भेळ कशी बनवायची, तर भाजलेल्या मखाण्यांवर दही, चाट मसाला, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि शेव घालून चाट बनवा. तसंच कांदा, टोमॅटो आणि चटण्यांसह भेळ तयार करून घ्या. त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. मखाना हा केवळ हलका स्नॅक्स नसून प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंटचा समृद्ध असा स्रोत आहे. वजन नियंत्रण, हृदयाचे आरोग्य, पचनसंस्था आणि त्वचेचे आरोग्य यासाठी तो फायदेशीर ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षातील 300 दिवस हे मखाना खात असल्याचे सांगतात. यावरूनही या पारंपरिक भारतीय सुपरफूडचं महत्त्व अधोरेखित होतं. मात्र कोणत्याही आरोग्यविषयक सल्ल्याप्रमाणेच मखाण्याचाही संतुलित आहाराचा भाग म्हणूनच वापर करणे आवश्यक आहे. मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद.